मी लातूर जिल्ह्यातील हरंगुळ या गावामध्ये आहे आणि या हरंगुळ गावामध्ये नैसर्गिक शेती करणाराचा एक शेतकऱ्यांचा गट आहे आणि एफपीओ पण आहे ना आणि एफपीओ पण आहे म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे आणि या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत नैसर्गिक शेतीला चालना देणाऱ्या अनेक बाबी राबवल्या जातात आणि त्यापैकीच एक म्हणजे 10 ड्रम थेरी म्हणजे 10 ड्रमची थेरी. तर ही 10 ड्रमची थेरी आहे की त्याचा उपयोग काय आहे, त्या 10 ड्रम मध्ये कोणकोणत्या औषधे किंवा खतं तयार केली जातात आणि नैसर्गिक शेतीसाठी किंवा सेंद्रिय शेतीसाठी किंवा रेसिड्युअल फ्री शेतीसाठी ती किती उपयोगाची आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोटे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे. तुमचा परिचय करून द्या सुरुवातीला आणि तुम्ही नैसर्गिक शेती जी आहे ती कधीपासून करताय, कोणाकोणाची मदत तुम्हाला मिळते आणि किती शेतकऱ्याकडे ही शेती केली जाते त्याची थोडी माहिती द्या. माझं नाव शरद संभाजी पवार, राहणार हरंगुळ खुर्द, तालुका लातूर आणि जिल्हा लातूर. हां सेंद्रिय शेतीची सुरुवात सर 2013-14 पासून मी करतोय. सुरुवात करताना अल्पज्ञान असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी फेल गेल्या सर. जे की जमिनीला द्यायला पाहिजे ते माझ्याकडे नसल्यामुळे किंवा ज्ञान नसल्यामुळे नाही दिलं, त्याच्यामुळे उत्पन्नात खूप मोठी तफावत आली. नंतर मग जसं जसं आम्हाला कळालं किंवा हे कोणता मॉलिक्यूल नाही आणि कोणता टाकायला पाहिजे, मग ते रासायनिकच्या तुलनेमध्ये आम्हाला समजा जैविकचा टाकायचा, ऑर्गॅनिकचा टाकायचा आहे, तर ते कोणतं टाकायचं. मग अशा पद्धतीनं प्रशिक्षण अटेंड करण्यात आले आमच्या. ते प्रशिक्षण अटेंड करत करत सर एक गट स्थापन केला. त्या गटाचं रूपांतर नंतर पुन्हा श्रमनिष्ठ ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये केलं. म्हणजे आता तुमच्या नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही बाहेरचं काही विकत आणत नाही आणत सर. तुम्ही सगळं जे उपलब्ध शेतात आहे तेच ते पिकं, उपलब्ध शेतात पण कधी गरज पडली तर बाजारातून काही घटक आणावं. काही घटक हां पण जास्त नाही. नाही. 10 ड्रम थेरी तुम्हाला कुठं माहिती झाली, कुठं ट्रेनिंग झालं? ते शाश्वत फाउंडेशन आहे सर, डॉक्टर मंगेश भास्कर सरांचा, नारायणगावला. तिथं मी आमचे डायरेक्टर आम्ही जाऊन तिथं ट्रेनिंग घेतली 10 ड्रम. पुणे जिल्ह्यातील मोठं गाव आहे नारायणगाव आणि त्या नारायणगावामध्ये शाश्वत फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे आणि ते मंगेश भास्कर हे चालवतात आणि ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर पण आहेत. आणि त्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा जो शेती विभाग आहे ते पाहतात आणि त्यांनी जे हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे फार शास्त्रीय आहे. यामुळे कुठलाही त्या स्लरीला वास येत नाही, दुर्गंध येत नाही. त्यातले काही घटक सेंद्रिय शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये वापरता येतात. त्याचबरोबर रेसिड्यू फ्री म्हणजे द्राक्षासारखं पीक आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कीटकनाशकं, बुरशीनाशकं फवारता येत नाही, त्यावेळेस ते हे घटक फवारतात 10 ड्रम थेरीमधले आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष ते एक्सपोर्ट करतात. एवढं चांगलं तंत्रज्ञान आहे. तर मला सांगा आता हे जे 10 ड्रम थेरी आहेत त्याचा तुम्ही ट्रेनिंग घेतलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि मांजरा कृषी विज्ञान केंद्र यांचं पण तुम्हाला सपोर्ट आहे, मार्गदर्शन आहे. तर मला एक एक ड्रम तुमचं दाखवा की काय काय आहे त्यामध्ये. EM2 चा ड्रम आहे सर, 1000 लिटरचा. EM2 इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणून आहे. EM2 बनवायचं कसं, तर EM1चे 2 लिटर कल्चर घ्यायचं सर. 200 लिटरचं प्रमाण सांगतो तुम्हाला. EM1चे 2 लिटर आणि नंतर 5 किलो गुळ हे असं एका 200 लिटरच्या ड्रममध्ये तयार करायचं. ते 6व्या-7व्या दिवशी तयार होतं सर. 200 लिटर? हां 200 लिटर. आणि त्या 200 लिटरचं पुन्हा आपल्याला 1000 लिटरचं तयार करायचं असेल ते नंतर EM2 होतं. EM2 पुन्हा 20-25 लिटर याच्यामध्ये घ्यायचं आणि 1000 लिटर जर असेल तर मिनिमम 10 ते 12 किंवा 25 किलो गुळ मध्ये टाकायचं आणि EM2 कल्चर 20 ते 25 लिटर आणि बाकीचं पाणी. तर हे सुद्धा अवघ्या 6 दिवसामध्ये EM2 कल्चर तयार होतं. 10 ड्रम थेरीचा आत्माच म्हटलं तर EM2 कल्चर आहे. हे म्हणजे जपानी शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं EM1 आहे. पण ते EM2 बनवायचे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. ह्याचा उपयोग काय सांगा थोडं. EM2 सर खूप महत्वाचं आहे. ह्याच्यातले जे मायक्रोब्स आहेत जसेच्या तसं जरी EM2 आपण एकरी 10 लिटर जरी सोडलं तरी त्या मायक्रोब्सचं कॉलनी डेव्हलप होते आणि त्याच्यात वाढ होते. पण हे 10 ड्रम थेरीमध्ये जर याचा महत्वाचा जर सहभाग म्हटला तर याच्यातले कमीत कमी 6-7 ड्रम हे EM2 मध्येच आहेत, जेणेकरून त्या निविष्ठाचं लाईफ आणि बनवण्याचा कालावधी सुद्धा कमी होतो आणि त्याचं लाईफ वाढतं. पण अजून पुढे जाण्याच्या पूर्वी मी एक आणखी सांगायचं विसरलो की याच्याने जे 10 ड्रम थेरी जी नारायणगावला जी विकसित झाली, पूर्वी त्याचे 10 ड्रम होते, आता ते 20 पर्यंत गेले जवळपास. आणि त्यावेळेस त्यांनी 10 ड्रम थेरी केली. त्यातले 5 ड्रम जमिनीतून देण्यासाठी म्हणजे जमिनी तुमची सुपीक करण्याचं, जमिनीमधले इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवण्यासाठी आणि मग त्यामुळे तुमचा रासायनिक खताचा डोस आहे तो कमी करता येतो, त्यासाठी 5 ड्रम होते. आणि उरलेले 5 ड्रम जे होते ते तुम्हाला पिकाला फवारण्यासाठी, रोग किडी येऊ नये म्हणून किंवा मायक्रोन्यूट्रिएंट मिळावेत म्हणून ते 5 ड्रम त्याचे फवारले जात होते. EM2 तयार केलं तर EM2चा
वापर कायसाठी केला जातो सांगा. EM2चा सर पहिला जो ड्रम आहे आपला हां हे सर आमिल आहे. अद्रक, मिरची आणि लसूण बरं. त्याचे शॉर्ट फॉर्म बनवले त्याने आमिल म्हणून. हां अद्रक 4 किलो, मिरची 4 किलो आणि लसूण 8 किलो, हे 200 लिटरचं प्रमाण आहे. नंतर त्याच्यामध्ये ताक आणि गुळ टाकलं तरी चालतं त्या ड्रम मध्ये. हां, अशा रेशिओमध्ये 1000 लिटरचं बनवायचं. 1000 काय EM2 असतं का? ह्याच्यामध्ये EM2 मध्येच बनवायचं, पाणी टाकायचं नाही सर. पाणी टाकायचं. हा, अद्रक, मिरची, लसूण पेस्ट हां बाकीचं जे आहे हां त्याच्या पाण्याच्या ऐवजी EM2 टाकायचं. बरं, आता हे किती दिवसात तयार होतं हे अवघ्या 6-7 दिवसामध्ये तयार होतं. आणि त्याचा उपयोग कशासाठी? त्याचा उपयोग सर भरपूर महत्वाचा इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड आपण जे फवारतो हां किंवा पिठा डेकून वगैरे जरी असेल हां तर बऱ्यापैकी कंट्रोल होतो. कोणत्या पिकाला? कोणत्याही पिकाला सर, भाजीपाला असू द्या, सोयाबीन असू द्या, कोणत्याही. याचा जो वास येतो सुरुवातीला हां आणि जसं जसं दिवस जातील तसा याचा वास येत नाही, हां पण याचा इफेक्टिव्हनेस वाढतो पण नंतर. EM2 मध्ये वेगवेगळ्या स्लरी केल्या. बाकीच्या स्लरीमध्ये कसा तो तुम्हाला हलवावं लागतं त्याला आणि हलवताना प्रचंड घाण वास येतो. हो. तसं EM2 मध्ये जर तुम्ही केलं स्लरी तर बिलकुल तुम्हाला वास येणार नाही. आता मी इथं उभा आहे, मला कुठलाही असा दुर्गंध येत नाही. मग दुसरं नंतर हा वेस्ट डिकम्पोजर आहे सर. हे नंतर आम्हाला श्री संदीप देशमुख साहेबांनी आम्हाला एक 50-60 मिलीचं हे दिलं होतं सर, डिकम्पोजर. हा डिकम्पोजरचं कल्चर. हा. त्याच्यात 3 ते 4 डब्यामध्ये टाकून बाकीचा गुळ हां आणि पाणी टाकून जवळजवळ 1000 लिटर हे वेस्ट डिकम्पोजर तयार केलेले आहे. हे पण तुमचं EM2 मध्ये नाही नाही सर, हे पाण्यामध्ये. काय उपयोग त्याचा? त्याचा सर खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी कमीत कमी 600 ते 700 लिटर शेतकऱ्यांनी ऊस काढण्याच्या नंतर जे पाचट हां जमिनीवर राहतो हां त्याला एक स्प्रिंकलरनं भिजवून हां एकरी कमीत कमीत सर ह्याची 20 ते 22 स्प्रे करून हां त्या अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये पाचट कुजवलेले शेतकरी. कुजवण्यासाठी खूप महत्वाचं. बरं. आता हे किती लिटरचा ड्रम हा आहे 1000 लिटर. आणि वही कुठे घ्यायसाठी ते सर पाणी घेतो आम्ही. पाणी घ्या. आता हे जेवढे ड्रम आहेत सर हां पूर्ण 1000 लिटरचे, हां प्रत्येकी घागरीने पाणी टाकणं एवढं सोपं नाही. हां आणि हे काय कुठे ही हे काढण्यासाठी मग काढण्यासाठी. बरं. दाखवू काय हां हां वेस्ट हां डिकम्पोजर. बरं. वेमिल आहे. वेमिल हा, वेखंड, मिरची आणि लसूण. किती प्रमाण त्याचं? ह्याचं तसंच आहे सर. वेखंड 4 किलो, मिरची 4 किलो आणि लसूण 8 किलो. बरं. गुळ आणि ताक ह्याच्यामध्ये ऍड करायचं. त्यात EM2 महत्त्वाचं आहे का? वैशिष्ट्य EM2 पाण्याच्या ऐवजी हा. EM2. त्याच्यामध्ये जसं इन्सेक्टिसाईड असतील, पेस्टिसाईड असतील, हा. खास करून हां एप्रिल मे मध्ये ज्यावेळेस आम्ही भाजीपाला करतो हां आणि भेंडीला लाल कोळी हा, होतो, कोळी होतो. लाल कोळीला हे चांगलं प्रभावकारी आहे आमच्या अनुभवातून सांगायचं. किती दिवसात तयार होते? ते सुद्धा तसंच 1 आठवड्यामध्ये तयार होतं हां आणि EM2 असल्यामुळे 1 वर्ष सर टिकतंय. 1 वर्ष. 1 वर्ष वा. त्याची लाईफ आहे सर. EMचं दशपर्णी. बरं. काय काय दशपर्णी? त्याच्यामध्ये जेवढी पाली आपण साधारण पाण्याच्या दशपर्णीमध्ये किंवा वेस्ट डिकम्पोजर दशपर्णीमध्ये घेतो हां ते पूर्ण पाली घ्यायची सर. गुळवेळाला, कडून, करंज, मिरगुडी, शेवगा, पपई, सीताफळ, कंटिन्यू जेवढी पाली आहेत हां प्लस त्याच्यामध्ये ताक, गुळ हां ऍड करायचे. हां मग त्याचं वैशिष्ट्य असं आहे, हे EM2 मध्ये बनल्यामुळं हां आज जनरली जर आपण वेळ आपलं ही दशपर्णी बनवली तर त्याला 45 दिवस लागतात, हां पण EM2च्या सोल्युशनमध्ये 10 दिवसामध्ये बनतं. फक्त. आणि पुन्हा अजून सांगायचं म्हणजे 1 वर्ष टिकतं जसे असतात. वा. म्हणजे समजा आपण आता ह्या सीझनला जर बनवलं एप्रिल मे हां. तर तुमचा आगात आणि रब्बी सीझन कव्हर होईल. पहिला हलवायची गरज नाही त्याला? ह्याला हलवायची गरज नाही. सुरुवातीला हलवावं लागतं सर, पण नंतर काहीच गरज नाही हलवायची. बरं. त्याचा कलर सुद्धा एकदम असा लाल सर होतो. येतो काढ दाखवा जरा. लाल कलर दिसतोय. लाल कलर. ही दशपर्णी अर्क हे आहे दशपर्णी. आणि याचा बाकीच्या दशपर्णी अर्काचा एवढा दुर्गंध येतो. हो. याचा EM बिलकुल मध्ये असल्यामुळे तेवढे येणार नाही सर. एक म्हणजे याचा म्हणजे मध्ये नाही आहेत. बरोबर. आणि त्याचा परिणाम वाढतो सर बऱ्यापैकी. तर ह्याचा काय वापर कशासाठी करतो? याचा सर्व वापर ऑल इन वन म्हणून करायला हरकत नाही. बुरशीनाशक, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड हां साऱ्याच गोष्टीमध्ये हे मासा अर्क. अर्क. मासे प्रवृत्ती काय ह्याला करायला? नाही सर, जर त्याचं कारभारता जर बघितली इफेक्टिव्हनेस हां तर पैसे म्हणजे त्याच्यात तुलना नाही करू शकत. कारण सारी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आम्हाला देशमुख साहेबांनी सांगितलंय हां मासा आणि गुळ आता एकत्रित आलं नंतर रूपांतर नत्रातच होतं. त्याच्यामुळे अमिनो ऍसिड आम्ही ऑर्गॅनिक नत्र म्हणून देतो. ऊस असू द्या किंवा कोणतेही असू द्या किती टाकायचे मासे? त्याच्यामध्ये सर 25 किलो मासे, मग त्याच्यामध्ये वेस्ट काही आणि काही चांगले मासे. वेस्ट जास्त घेतो आम्ही. वेस्ट खराब झालेली. हा, आणि 4-5 किलो चांगले मासे आणि आणि बाकीचं टोटल EM टाकायचं. EM मध्ये आणि किती गुळ दिवसात गुळ आहे? 10 किलो गुळ. किती दिवसात तयार होते? हे तसं 8 दिवसातच तयार होतं. किती पुन्हा दिवस आम्ही लागले? कमीत कमी 1 वर्ष. आणि किती सोडायचे किती? हे सर आम्ही ड्रिंचिंग उसाला जर म्हणजे एकरी 5 लिटर देतो आणि स्प्रे जरी करायचं म्हणलं तर 1 लिटरला 20 ते 25 मिली जमिनीवर फवारणी करता का पिकावर? ह्याच्या पिकावर पिकावर पण? उसाला वगैरे. बरं बरं काही शेतकऱ्यांना उसाला सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे याच्यामध्ये, बरं बरं. फुटव्याला वगैरे. EM शेकडा अर्क. शेकडा अर्क आहे. हे EM मध्येच बनवल्यामुळं हं. त्याचा इफेक्टिव्हनेस
पुन्हा निविष्ठा बनवायचं जे ड्युरेशन हा. आहे ते कमी होतो आणि निविष्ठा टिकण्याचं ड्युरेशन वाढतो. EM मध्ये कोणतीही निविष्ठा बनवा हा. 1 वर्ष तरी आरामशीर चांगली राहते. खेकडे किती टाकायचं? खेकडे सर ती खेकडी तसंच आहे 200 लिटरला 25 किलो. फक्त प्रॉब्लेम होतो आम्हाला खेकडी मिळत नाही मिळत नाही. आणि त्याची कॉस्टिंग लय आहे, 350 रुपये किलो. तरी सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये जवळजवळ 60 किलो खेकडी त्याने 1000 लिटर बनवलं नाही. हा. 50 जवळजवळ 500-600 लिटर आता नाही म्हणजे 500 लिटरच्यामध्ये आहेच. आणि याचा उपयोग काय सर? हे सर एक नॅचरली बुरशीनाशक म्हणून काम करते. बरं. आता ह्याच्यामध्ये बरेच आमचे आलेले अनुभव टेक्निकल मला सांगता येणार नाही, पण काही सर सूक्ष्म अन्न घटक जसे कॅल्शियम वगैरे खेकड्यामध्ये असतं हो असं. ते मिळतं आणि उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आहे सर. बरं. आणि एका स्प्रेमध्ये त्या पिकाला तर ते बुरशीचाही परिणाम होतो, बुरशी कमी होते हा. आणि काही सूक्ष्म अन्न वगैरे मिळतात. त्याच्यामध्ये? चांगलं निविष्ठा आहे. ड्रेंचिंग कसं करायची? हे ड्रिंचिंग करायची, त्याचा किती स्प्रे करता येतो सर. दोन्ही पण हो, एकरी याला 5 किती? लिटर एक करी एकरी ड्रेंचिंग हा, किंवा ठिबकद्वारे द्यायचं? ठिबकद्वारे किंवा मग असं पुढचं नोजल काढून हा. फक्त जमीन ओली पाहिजे ओके ओके. हा, तसं द्या. आणि जीवाणू स्लरी आहे. हा जीवाणू हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. पोल्ट्री स्लरी पण म्हणतात हा तुम्ही. किंवा शेणाच्या ऐवजी समजा जर आपण कोंबड्याचा खत टाकला हा. तर ते पोल्ट्री सर म्हणून काम करतो. पण आम्ही सहसा शेण टाकतो सर गाईचं किती? 20 किलो. त्याच्यामध्ये 20 किलो शेण आहे सर, 5 लिटर कडधान्य कडधान्य पुन्हा आपले कोरफडीचा लगदा जर मिळत नसेल हा. तर बाकीचं टाकायचं. हा. आणि त्याच्यामध्ये फक्त जे वरचे जे तेवढं तुम्हाला सांगितले टाकली होती त्याला 3-4 दिवस ठेवायचं. हा. आणि नंतर आमच्या ह्या BRC एक छोटीशी लॅब आहे, हा. त्याच्या अंतर्गत सर आम्ही बाकीचे आजटोबॅक्टर PSB KMB KSB असेल ट्रायकोडर्मा आणि जर असेल आमच्याकडे तर आम्ही मायक्रोजा वगैरे टाकतो. टाकता येईल. हा ह्याच्यामध्ये एकदम वरचं जी सिस्टम आहे तुम्हाला सांगितलेलं आहे, जेवढे आपण जीवाणू टाकलेले हा. त्याचं खाद्य म्हणून काम करते ते पीक मल्टिप्लेक्शन होते. मल्टिप्लिकेशन होतं. बरं. एकरी 200 EM लिटर मध्येच दिलं. आहे? कोणतं? EM मध्येच आहे ना? EM किंवा पाणी बरं. दोन्ही मिळून. एकरी किती टाकायचं? एकरी 200 लिटर कसं? पाट पाण्यानं किंवा ड्रिंचिंगमध्ये देऊ शकतो. हो. फक्त ह्याचं वैशिष्ट्य की हे करून आपण जास्त दिवस नाही ठेवू शकतो, ओके. जास्तीत जास्त 8-10 दिवस. बरं. हा बनवले की त्याचा हा. वापर करायचा. पुढचे आहे फुलविक ॲसिड. फुलविक ऍसिड. हा. हे काय आहे? फुलविक ॲसिड आहे सर, कुठं मिळतं हे? चांगल्या म्हणजे बाजारात मिळतं किंवा मग जास्त जर आणायचं असेल तर आम्ही 25 किलोचं ऑर्डर करतो. हे हा पावडर आहे. हा पावडर आहे. आणि काय करायचं याचं? तेच टाकायचं 200 लिटरला 3 किलो वगैरे फुलविक ॲसिड जर टाकलं हा. सफिशियंट होतं. फक्त 8-10 दिवस ठेवायचं हा. त्याला. हा. मग आम्ही काय करतो त्याला ब्रिविंग करतो 2 दिवस सर. काय म्हणजे? ब्रिविंग म्हणून आहे, हा. हवा सोडतो मध्ये ऑक्सिजन स्टरलाइज इयर तरलायची. बर. हा मग काय मशीन आहे का तुझ्याकडे? आहे, आहे, दाखवतो. ग्रीवर आहे इथं. बर. सगळ्याला कॉमन कनेक्शन दिलेलं आहे. प्रमाणे. बर. तिथला आता इथलं जे आहे साहेब आम्ही नळी वगैरे टाकली हा. तिथे ब्रिविंग चालू होते. गोळ गोडी येतात त्याला. म्हणजे असं उकड्या येतात हा. हा. मध्ये ऑक्सिजन साहेबांनी म्हटलं साहेब हा. हा. ते हवा जाते हा. आणि त्याचं थोडंसं इफिशियन्सी वाढते असं जर मल्टिप्लेक्शन म्हटलं- वाढतं. multiplication मल्टिप्लेक्शन होतं. वाढतं. हा. आणि असं आपण समजा एकरी 3 लिटर टाकण्याच्या ऐवजी हं. हे जर 200 लिटरचं बनवलं आपण हा. तरी एकरी 10 लिटर जरी टाकलं हा. तरी तेवढ्याच क्षमतेने काम करतो. म्हणजे 3 किलोचं आपण 20 एकरला फुलविक ॲसिड पुरवू शकतो. हा देशी केल्प म्हणून आहे. देशी केल्प आर. हा, केल्प म्हणजे काय? आणि देशी केल्प म्हणजे ते वरचं जे आहे सर कोरफड असेल लसूण घास असेल तुमचा मेथी घास असेल हा. ते 14 किलो आपण तिथे टाकायचं सर. बारीक करून. हा बारीक करून. हा. आता आमच्या EM मध्येच? EM नाही सर, हा. EM मध्ये टाकलं तरी चालतंय हा. आणि पाण्यामध्ये टाकलं तरी चालतंय. बर. उलट EM मध्ये टाकलेला आणखी चांगलं जास्त होतं. फायदा आहे. हा. हा. जरी आपण समजा ह्याला EM मध्ये टाकलं हा. तरी सुद्धा हे जास्त दिवस ठेवू शकत नाही. बर. एक 15-20 दिवसामध्ये आपण त्याचा वापर करायचा. आणि फवारणीसाठी तुम्ही 5 ते 10 दिली. हो दहा मिनिटे. हा. आता तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की पिकाच्या आंतरिक रोगप्रतिकार शक्ती वाढ, हे संजीवक म्हणून काम करतो सर. रेजिस्टन्स पॉवर वाढते रेजिस्टन्स पॉवर. आणि अन्नद्रव्याची पण उपलब्ध होते. नक्कीच नक्कीच. बरं. हे सर ह्युमिक ॲसिडचं. हा. ह्युमिक ॲसिड ह्याच्या हे तसं जसं फुलविक ॲसिडला आम्ही केलं हा. तसंच ह्युमिक ॲसिडचंच आहे. पण हा. ह्युमिक ॲसिडला ह्याचं कसं हा. आहे ते 3 किलोमध्ये आहे. आता 200 लिटरमध्ये आम्ही हे 10 किलो ह्युमिक ॲसिड टाकतो हा. चांगल्या कंपनीचं. बर. आणि ह्याची ब्रिविंग सर कमीत कमी 2 दिवस करतो. बर. 3-4 तास झाले म्हणजे थोडा ब्रेक देऊन हा. ब्रिविंग देऊन. बर. मग हे तसंच आहे की 10 लिटर जर आपण ड्रिंचिंग केली हा. तर एकदम चांगल्या पद्धतीचं काम होतं. आणि ह्युमिक ॲसिडमुळे सर पिकाची वाढ मुळांची वाढ पांढऱ्या गोळ्या वाढतात. पांढऱ्या वाढ बर. तो खूप मोठा फायदा आहे. सप्तधान्य स्लरी. ते सप्तधान्य स्लरीच आहे सर. सप्तधान्य म्हणजे कुठले? ही बाजरी ज्वारी गहू मका नाचणी उडीद सोयाबीन प्रत्येकाचं सर आपलं 200 ग्राम 250 ग्राम याचं भरडून घ्यायचं हा. आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं हा. सर सप्तधान्य. हा. आणि अर्क सिंगल इयरवाल आता ही जी इयरवाल आहे हा. असला ठीक नसला तरी चालतंय. इयरवाल कशासाठी? हा इयरवालचा ह्याचा गॅस तयार होतो सर ह्याचं
मग गॅस बाहेर पडतो. ऑटोमॅटिक गॅस निघतो. आता आम्ही तर काय करतो मॅन्युअली हं. एक किंवा 2 दिवसाला टोपण काढायचा आणि जर समजा एअर नसेल एअरवॉल हा आणि पुन्हा पॅक करायचं. आणि एअरवॉल लावलेलं उलट खूपच चांगलं आहे. चांगलं कधीही चांगलं आणि त्यामध्ये बाकीचं वाढत नाही का कॉन्टॅमिनेशन होत नाही. नाही ह्याला फक्त म्हणजे प्रेशर कुकरला जी शिट्टी असते तर तो वाला येतो. गॅस झाला ते ऑटोमॅटिक ते गॅसच्या ह्याचं वजन खूप हलका असतं हा ते निघून जाते वर. मधली एअर निघून जाते, हा गॅस निघून जाते. आणि ह्याचंही तसंच आहे सर. हा हे सुद्धा 1 करी 20 लिटर जरी टाकला हा तर खूप महत्वाचं काम करतो. माझं नाव होळकर गणपती शिवराम, राहणार हळंग खुर्द, तालुका जिल्हा लातूर. हे आम्ही जार दूध बोललाय. ज्या काय काय झार गायच्या झार गाय वेल्यानंतर जे येते ते जे वासराचा जी मधली व्यक्ती येते कवर त्याचं कवर समजा ती ती जार पडतो. जार. हा, ती झार ती टाकलाय हा ती ह्याच्यात टाकलाय. कशासाठी? हे जार ज्यूस बनवण्यासाठी ह्याच्यात 4 किलो गुळ टाकला आणखी आणि 4 लिटर गोमूत्र टाकलं. हा मग हे 4 दिवसानंतर पुन्हा पाणी काढायचं. पाणी वगैरे पाणी नाही मग बरं, टाकायचं हा. हा, पाणी नाही काही हा. हे आपल्या कोण जार गुळामुळं वितळते हा. आणि त्याचं म्हणजे पाण्यात रूपात जायचं बारीक ही बारीक होते. होते. हा, लहान होत 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 ती वितळून जाते. काय फायदा आहे त्याचा? ही फवारण्यासाठी त्या उसाला ही ते जमिनीवर फवारायची. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा वाटतं या ओल्या रानावर फवारायची. ड्रायव्हिंग काय प्रकारे हा ब्रीडिंग खूप महत्वाची आहे. अशी काही जीवाणू आहेत समजा जे त्याला ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजन लागतो त्याचं आपण खूप मोठ्या प्रमाणात मल्टिप्लिकेशन करून हा. ते कमीमध्ये शेतकऱ्याला पुरवू शकतो. बर जसे की आम्हाला कमीत कमी 8 वर्षाखाली देशमुख साहेबांनी म्हणले होते की जमिनीमध्ये आमच्याकडे सर सोयाबीन झाली की हा. हरभरा उंबळायचा म्हणजे हरभरा असा एकदम हे होऊन हा, जायचा. हा. आम्ही फक्त काय करायचं आमच्या अज्ञानापोटी फक्त वरी हरभऱ्यावर स्प्रे करायचं. हम्म, आम्हाला साहेबांनी सांगितलं की हा हजाराच जमिनीचा आहे. हम्म. त्याच्यामुळे एकरी कमीत कमी 5 किंवा मिडियमच्या म्हणजे 10 लिटर ट्रायकोडर मग तुम्हाला ड्रिंचिंग करावं लागेल एका एकरला. बर बर तर मग आम्हाला नंतर अशा प्रॉब्लेम झाले की 10 किलो म्हटलं की 200 रुपयाचं गणित झालं 2000 रुपये लागले. हम्म. मग ह्या BRCच्या अंतर्गत आम्ही ब्रिडिंगचं एक युनिट बसवलं सर. बर ह्याच्या ब्रिडिंगचं दुसरं काही नाही. आता समजा काय वरचा ड्रम आहे सर. हा. ब्रिडिंग करायचं म्हटलं तर कोणतं जरी पाणी आलं तर त्या पाण्यामध्ये काही हानिकारक बॅक्टेरिया असतात. हा त्याच्यामुळे आम्ही काय केलं ह्या ड्रमला 2 हे बसवले सर. गरम पाणी करतो ना आपण हा हिटर हिटर बसवले. हा. आणि ते कमीत कमी 70, 80 किंवा 90 सेल्सिअस झालं हा पाणी बऱ्यापैकी हानिकारक बॅक्टेरिया मरून जातो. बर आणि पुन्हा ते रूम टेम्परेचर झालं रूम टेम्परेचरचं प्रमाण झालं 2-3 तास थंड झालं. थंड झालं की नंतर बघा इथून हा आम्हाला इथे आमचे जेवढे ड्रम आहेत हा. फंगसचे हा. ज्या ड्रम मध्ये आम्हाला घ्यायचे त्या वाल फिरले त्या ड्रम मध्ये आम्ही पाणी घेतो. हा हा पाणी घेतल्या आपल्याला समजा आता एखादा ट्रायकोडर्मा फॉर एक्झाम्पल ट्रायकोडर्माचं आपल्याला ब्रिडिंग करायचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं. हा तर आम्हाला अपेट्सर म्हणून आहे ज्यांनी बायोमिक्स वगैरे बनवला हम्म. त्यांनी म्हटले की आपल्याला 200 लिटर जर बनवायचं असेल हम्म. तर त्याला सर मीडिया लागतो म्हणजे खाद्य लागतं बॅक्टेरिया वाढण्यासाठी. त्यांचं म्हणजे 4 किलो शिजलेला चांगला हे बटाटा 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 आणि 1 किलो गूळ हा. किंवा 1.5 किलो गूळ हा. हे क्रश करून याच्यामध्ये अगोदर टाकायचे हा. म्हणजे ते पाणी खाली आले आणि ते क्रश टाकले की आमच्या लॅबमधलं एक चांगल्या बॅक्टेरिया काउंटचं 2 लिटर आम्ही ट्रायकोडर्मा घेतो हा आणि याच्यामध्ये टाकतो सर. बर ब्रिडिंग म्हणजे कसं पण नंतर पुन्हा ते सरांनी म्हटल्यासारखं एअर प्युरिफाय केलेलं ते हे इथं ब्रीवर आहे. ही काय हे ब्रीविंग मशीन आहे. ब्रिडिंग हे ते हवा जाते त्यामध्ये. फिल्टर्ड एअर. Filtered हे इथं फिल्टर आहे. हा फिल्टर्ड एअर. म्हणजे ह्यातून ती हवा तयार झालेली तुम्हाला त्यात सोडायची. ह्याच्यामध्ये सोडायचं. हा समजा आता आपलं कल्चर इथपर्यंत हा होतं तर आमचा जो पाईप आहे इथपर्यंत जातो हा आणि ते पूर्ण असं उकळ्या मारतो हा. म्हणजे त्या पूर्ण सोल्युशनला ऑक्सिजन मिळतं बर बर आणि ते फक्त आम्ही कंटिन्यू 4 दिवस हा ब्रिडिंग करतो. हम्म. दिवसाला मिनिमम 5 ते 6 तास 2 तास असं ब्रिडिंग असं 4 दिवस केलं हम्म. ते चौथ्या दिवशी 2 लिटरचा जो ट्रायकोडर्मा आहे हम्म. हा कमीत कमी 180 लिटर झालेला असतो. अशा पद्धतीनं आम्ही कमी रेटमध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकतो. मग हे शेतकऱ्याला पुरवठा करता का तुम्ही हे सगळं? हो तुमच्या सगळ्या निविष्ट विक्री करतात. हा? हे घेऊन आमचं जा. सभासद आहेत सर 567. हा त्याला विकता येईल. हा देतो त्याची मालकी एपीओचीच आहे. FPOची आहे. त्याला कुणी दिलं का अनुदान वगैरे? हा सर आले शासनाचं 5 लाख अनुदान आलेलं आहे. मग पण कृषी याचा विभागाचं खर्च खूप मोठा आहे हा 5 लाखात होत नाही. होत नाही? नाही पण त्या आम्ही कसं काय का पॉझिटिव्हली घेतलेली किंवा चला किती खर्च आला तुम्हाला त्याला कमीत कमी 11.5 लाख 12 लाख खर्च आहे सर याचा. शेडचं? हो शेड नाही पकडलं हे सारं खालचं पुन्हा जेवढे तुम्हाला दिसते लॅबमध्ये खूप खर्च केलेला हा. आहे आणि आम्ही साधे शेतकरी आहेत सर. पंतप्रधानाची एक स्कीम आहे प्रणाम म्हणून. प्रणाममध्ये असा केलं जातं की रासायनिक खताला पर्याय म्हणून ऑर्गॅनिक पर्याय आलेला आहे आणि प्रणामचा लॉंग फॉर्म आहे प्रोग्राम फॉर रेस्टोरेशन अवेअरनेस न्यूट्रिशन
अम्युलरेशन मदर अर्थ म्हणजे आपल्या या धरती मातेचं जे आतापर्यंत जे शोषण झालेलं आहे रासायनिक खत आणि इतर ह्याच्यामुळे त्याला पर्याय म्हणून हारंगुळ येथील जे शरद पवार आहेत त्यांनी त्याला चांगलं प्रत्युत्तर म्हणून हे हारंगुळमध्ये त्यांनी एक श्रमनिष्ठा नावाचं जे काढलेलं आहे त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे.